तर पुन्हा एक ब्लॉग। आज आपल्याकडं बोर्ड होता जे इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कटिंग वगैरे तर मशीनवरती सोडून दिली, लेझरवरती कटिंग आहे ना थोडं कमी स्पीडनं सोडली। पुन्हा काय पुन्हा कटिंग सोडावं लागते, नाही कट जर नाही झालं तर त्यामुळे कटिंग वगैरे थोडं स्लो सोडली होती। कटिंग झाली ती त्यानंतर पहिलं क्लिटर केलं आपण, जे ब्लॅक मोल्डिंग केली, येल्लोचं सीट होतं, कसं वाटलं नक्की कमेंट करा। त्यानंतर होतं अँड पण करून घेतलं। त्यानंतर होतं कल्स पण केलं। त्यानंतर इलेक्ट्रॉ ते पण झालं। त्यानंतर होतं निक्स ते पण झालं। त्यानंतर होतं 2 डॉट म्हणजे चंद्रकोर ते पण झाले। त्यानंतर 4 बॉक्स होते ते पण कंप्लीट करून घेतले। आता मोल्डिंग तर आपली पूर्ण फायनल झाली। त्यानंतर आपल्याला करायची होती फोम बेस मोल्ड। चॅनल लेटर मोल्डिंग तर पूर्ण कंप्लीट झाली आपली। त्यानंतर मग सुरू केली फोम मोल्डिंग, नाही का, LED वगैरे टाकून एकदम प्रॉपर, नाही का। साईड हे फोमचे बेस LED टाकतोय मी त्यात, इकडे फोम मोल्डिंग पण करायची राहिली आणखी। चॅनल लेटर तर ओके झाली, नाही। त्यानंतर सीटला राऊटर मारून घेतलं। भैया राऊटर मारत होते कारण मी तर राऊटर मारतच नाही। त्यानंतर फ्रेम वगैरे आपण प्रॉपर बनवून घेतली, ग्रे कलरचं सीट होतं। त्यानंतर बेस लावणं सुरू केलेत, नाही का। त्यानंतर बोर्ड चेक केला, नाही का, सगळं LED लागतं आहे का नाही चेक केल्यानंतर बघू शकतो तुम्ही बॅक कॅमेरा। असं हा बोर्ड सगळा क्लिअर झाला, वॉल लागला, वॉल LED टाकून। त्यानंतर त्याचे बेस, त्यानंतर आपण लेटर लावून सुरू केले। कसं दिसतंय, वेगळं दिसतंय LED बघा कशा ब्लर झाल्या। त्यानंतर निघालो ऑटो करून बदनापूरला, कारण आपला बोर्ड हा बदनापूरचा होता। तर बदनापूरला निघताच पाऊस आणि हवा थोडी चाली झाली। त्यानंतर दिसला सोनालिका ट्रॅक्टर, जुनी आठवण। मग काय गेलो सावकाश ऑटोमध्ये मस्तपैकी एन्जॉय करत होता, गाणे वगैरे चालू होते फायनली तिथे गेलो। त्यानंतर बोर्ड हा उलटा ठरला, ही साईड होती, बोर्ड लावायला भरपूर वेळ पण लागता। त्यानंतर बोर्ड वगैरे व्यवस्थित फिट केला, नाही का, प्रॉपर दिसत होता बोर्ड। एवढा उजेड होता त्याचा की विचारू नका, खतरनाक दिसत होता। त्यानंतर बोर्ड लावताना एवढी परेशान झाली की पूर्ण चेहरा असा बोर्ड खतरनाक दिसत होता।